करू सुरू. यस सर. नमस्कार, मी ओमकार दिलीप कदम, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पुणे शहर अध्यक्ष. आज या ठिकाणी सर्व आपण जमलात. आता मी माझी ओळख करून देतो. मी गेले अनेक वर्ष कामगार क्षेत्रात काम करतो आहे आणि सर्व आपले सफाई कामगार असतील, कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर असतील, सांख्यिकी विभाग आहे, सुरक्षा विभाग आहे, तिथल्या होणाऱ्या कामगारांवर जी अत्याचार होतात, पिळवणूक होते, PF ESICची फसवणूक होते, यासाठी अनेक वेळा म्हणजे शेकडो वेळा मी अधिकाऱ्यांशी आणि ठेकेदारांविरुद्ध मी तक्रारी करून ह्यांचे PF ESIसाठी माझं संघर्ष चालू आहे आणि त्या माध्यमातून भरपूर जवळपास 8 ते 10 हजार सभासद आज आमच्या कामगार आघाडीच्या युनियनला जोडले गेलेले आहेत. कारण का त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी आम्ही वेळोवेळी ठेकेदारांना, अधिकाऱ्यांना विशेषतः अंगावर घेऊन आम्ही त्यांच्याशी वाद असेल किंवा संघर्ष असेल ते करून त्यांच्या होणाऱ्या जे कामगारांवर जो अन्याय होतो, वेळोवेळी आम्ही सर्व आमचे महिला पदाधिकारी आहेत, इथं मी ओळख करून देतो, हे आमचे प्रवक्ते आहेत अक्षय कांबळे, आमच्या धोत्रेताई आहेत, दिव्यांग आहेत, त्यांच्या दिव्यांगांबद्दल चांगलं काम आहे, आमचे सरचिटणीस विशाल जाधव, रेखाताई ससाने आमचे भाऊ आहेत. तर सांगायचं माध्यम काय की सर्व महिला आमच्याशी खूप महिला वर्ग आणि आमच्या महिला भगिनी, माता आणि भगिनी भरपूर ह्याच्यात आमच्याशी जुडल्या गेल्या आहेत. का? कारण का आमच्याकडनं न्याय दिला जातो आहे, आमच्याकडनं ठेकेदाराला जो अन्याय करतो किंवा काय करतो आमच्याकडनं वाचा फोडली जाते, म्हणून आमच्या संघटनेचं काम वाढतं आहे आणि त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीला भरपूर गेल्या अनेक वर्ष कोणी कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्सवर जो होणारा अन्याय त्याच्यावर आत्तापर्यंत कुणीच आवाज उठवला नव्हता. तो गेले 1 वर्ष 1.5 वर्ष आम्ही संघटनेच्या माध्यमातून हे करून भरपूर आम्ही सभासद जोडून घेतलेले आहेत आणि ह्या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही आत्तापर्यंत संघर्ष करत आलो. भरपूर जणांना माहिती असेल. आमची संघर्ष करण्याची समजा काय कोणाला काय त्याच्यात आंदोलनाची तक्रारी असतील तर त्या बाबतीत जर काय कुठं दोषी आढळून येत असेल तर नैतिक त्याच्या जबाबदारीवर त्या चौकशीत जर काय आढळून आलं तर मी नैतिक त्याच्या जबाबदारीवर मी राजीनामा द्यायला तयार आहे. आता राहिला विषय, काल आमच्या त्या भगिनी आहेत नम्रता चंदन शिवे, त्यांनी माझ्या विरुद्ध जे आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर ज्या लागलेल्या ज्या पत्रकार बंधूंनी ह्यांनी जे लावलेल्या ज्या बातम्या आहेत त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी माझ्या संघटना आणि आम्ही सर्वजण इथं पुराव्यासकट कागदांचे पुरावे, सगळी बिलं, सगळं केलेला मोठ्या प्रमाणातला हा गेले 10 वर्ष. तसं आपल्या आरोग्य खात्याला जे CHS SGYला शेकडो म्हणजे 100 कोटीच्या वर निधी दिला जातो. कारण का गरिबांपर्यंत हे पैसे पोचले पाहिजे आणि गरिबांना जे आता ही आमच्याकडे भरपूर सगळे कॉन्ट्रॅक्च्युअल 3 वर्ग आणि क वर्गाचे आमच्याशी जुडले असल्यामुळे आमचं आरोग्य खात्यात त्यांच्या बिलांसंदर्भात त्यांच्यावर लागणाऱ्या त्यांना औषध उपचारासाठी आमचा तिथं संवाद होतो. ह्याच्यातनं आम्हाला गेले 6 महिन्यापूर्वी आढळून आलं, 6 ते 4-5 महिन्यापूर्वी, की हा सगळा एक वेल प्लॅन नेक्सस आहे जे गेले अनेक वर्ष या खात्यात अधिकाऱ्यांचं मिळून म्हणजे 4-5 अधिकारी मिळून हे नेक्सस चालवत आहेत. CHS आणि SGYमध्ये झालेला तसं पाहिलं इतक्या वर्षातला हा शेकडो कोटीचा भ्रष्टाचार आहे, जो आम्ही मागणी करून म्हणजे या आमच्या ताईंनी तक्रार जेव्हा केली 2 महिन्यापूर्वी त्याच्या आधी म्हणजे मी अर्ज देतो, आम्ही आयुक्तांना पण भेटलो, आयुक्तांना अर्ज केला, MOH मॅडमला अर्ज केला की मॅडम ह्याची माहिती आम्हाला उपलब्ध करून द्या. आम्ही अपीलमध्ये गेलो, हे फोन सायलेंट ठेवा एक मिनिट, अपीलमध्ये गेलो आणि तरी पण ह्यांनी म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खातेप्रमुखांनी पण त्या मॅडमला आणि त्या अधिकाऱ्यांना सुचवलं की ही माहिती त्यांना तुम्ही उपलब्ध का करून देत नाही आहे.
ती लवकरात लवकर ही माहिती उपलब्ध झाली पाहिजे. तर वारंवार अपीलमध्ये जाऊन जवळपास 20 वेळा MOS मॅडमकडं आम्ही तक्रार केली की ही आम्हाला माहिती उपलब्ध करून द्या. तर माहितीची पार्श्वभूमी अशी होती की ती माहिती जर उपलब्ध झाली, ती माहिती ते आम्ही सगळी देतो, ती जर आपण पत्रकार बंधू आणि भगिनींनी जर ती उपलब्ध करून दिली, तुमच्या माध्यमातून पत्रकार आमचे बंधू वाचा फोडण्यात ते खूप एक्सपर्ट आहेत, तर त्यांनी ही माहिती मागवली तर तुमच्यासमोर हा काळा आणि पांढरा हा विषय. तर त्या दिवशीच्या इन्सिडेंटचं आम्ही सांगतो. त्या दिवशीचे व्हिडिओ आम्ही आत गेल्यापासूनचे आज जे दाखवले गेलेले आहेत, आत गेल्यापासूनचा बाहेर पडोस तोपर्यंतचा व्हिडिओ 5-6 व्हिडिओ जे आहेत ते माझ्याकडे उपलब्ध आहेत. माझ्यावर आरोप केले गेले की 8 तास डांबून कोडून ठेवलं. वरिष्ठ अधिकारी त्या खाते प्रमुख 2 महिला वरिष्ठ अधिकारी पण होत्या, त्यांच्याबरोबर आपले सुरक्षा रक्षकचे अधिकारी होते आणि पोलिसांना पण बोलवलं गेलं होतं. इमिजिएटली ज्यावेळेस आम्ही त्या मॅडमला भेटलो, माहिती मागितली, त्यांनी आरे रावीची उत्तरं केली. आम्ही बाहेर आलो, तो व्हिडिओ सगळा आहे. आम्ही जमिनीवर बसलो आणि खातेप्रमुखांना आम्ही मागणी केली की आम्हाला ही माहिती आजच्याच उपलब्ध झाली पाहिजे. आम्ही अपीलमध्ये गेलो आहे, हे झालो आहे, ते झालो आहे. 1% पण त्या मॅडमशी अपशब्द किंवा चुकीची वागणूक ही माझ्या व माझ्या पदाधिकाऱ्यांकडनं झालेली नाही आहे. त्यावेळेस आमच्याबरोबर महिला भगिनी पण होत्या आमच्या संघटनेच्या, की जेणेकरून महिला इतके वर्ष आम्ही राजकारणात आहे, तर आमच्याबरोबर आमच्या महिला भगिनी पण होत्या आणि त्या मॅडम व सुरक्षा रक्षक सर्व असताना हे कोंडणे किंवा हे असे अनुचित प्रकार हे कसे घडू शकतील किंवा काय, त्याचा तपास आपण पण लावून घ्यावा. ते व्हिडिओ मी सगळं झाल्यावर तुम्हाला सगळ्यांना मी ते व्हिडिओ पण ट्रान्सफर करतो. आणि त्या खातेप्रमुखासमोर आमची सगळी ही मीटिंग झाली. त्या ह्याच्यात पण असंच माझी मागणी होती की मला ती माहिती उपलब्ध करून द्यावी. ज्यावेळी आत्ता 2 म्हणजे हे संघर्ष चालू असताना 4 दिवसापूर्वीचा हा इन्सिडन्स आहे की शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या सगळ्या हे भ्रष्टाचार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्या संबंधित मॅडमची बदली करण्याचं ज्यावेळेस मनावर घेतलं, त्यांना 4 गोष्टी उघडकीस आल्या, त्यावेळेस या आमच्या भगिनी त्यांचं सगळं नेक्सस हातातनं जाईल या अनुषंगाने 2 महिन्यापूर्वीची केलेली जी तक्रार आहे, ज्याचे मी तुम्हाला एव्हिडन्स पण देतो. आणि माझी इच्छा आहे की आपण पण समोरच्यांकडनं एव्हिडन्स मागूया. हा विषय 10 ते 15 मिनटाच्या वर चालला नसेल, म्हणजे सगळं हे जे संघर्ष किंवा काय जे काय आंदोलन झालं किंवा काय वरिष्ठ आले, वरिष्ठांसमोर आमची चर्चा झाली आणि त्यानंतर अद्याप म्हणजे आजपर्यंत त्या आमच्या भगिनींच्या समोर मी एकदा देखील गेलेलो नाही. तर माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण हे केलेलं जर तुम्ही एक बाजू ऐकलेली, तुमचं मी पुरावे देईन की त्या भ्रष्टाचार त्यांनी केल्याचं, तुमचं जर परसेप्शन त्या हे करून जर तुमचं बदललं, तर माझी विनंती आहे की हे सगळं खरं बाहेर आलं पाहिजे आणि पक्षाची बदनामी ही थांबवली पाहिजे. आणि जर त्याच्यात का अडून आलं, पक्षाची जर बदनामीमध्ये जर कुठं जर अडून आलं, तर नैतिकतेच्या जबाबदारीवर मी आज तुम्हाला तुम्ही बघितलं सगळे एव्हिडन्स, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तरी त्याच्यात 0.5% जरी त्यात माझ्याकडनं चुकीचा शब्दप्रयोग काय झाला असेल, तर तुम्ही एकाने जरी आयडेंटिफाय केलं की ह्याच्यात तू मॅडमच्याशी चुकीच्या पद्धतीने किंवा शब्दप्रयोग चुकीचा केलेला आहे, शिवगाळ केलेली आहे, तर मी आजच्या आजच तुम्हाला कुणालाही आयडेंटिफाय झालं, माझ्याकडे सुरुवातीपासूनचे व्हिडिओ आहेत, एव्हिडन्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, तर मी नैतिकतेच्या ह्याने मी राजीनामा देईल. तर माझे मित्र आहेत, आमचे प्रवक्ते आहेत, ते तुम्हाला 10 मिनिटात हे सगळं झालेलं नेक्सस आणि माझी इच्छा आहे की ह्या नेक्सस हे सगळं तुटलं पाहिजे, जेणेकरून खरंच गरजू आणि गरीब जे आपले शहरी गरीबचे जे कुठलेही आज 160 हॉस्पिटल आपले एम्पॅनल्ड आहेत आणि 160 हॉस्पिटल सोडून मोठे सह्याद्री, रुबी, जहांगीर, नोबल, ज्युपिटर किंवा अजून जे कुठले असतील ते सोडून काही ठराविकच हॉस्पिटल सगळं प्रकार हे सगळं आमच्या भगिनींनी हा केलेला आहे. त्याच्याबरोबर 1 ते 3 लाखाची बिलं
आपले काय नाव मॅडमचं, बळीवंत मॅडम, तर त्यांना पाठीशी घालून हे सगळं नेक्सस आणि 2 नावं आहेत आणि एक एजंट आहे जो ह्यांची बिलं काढून देतो वर्षोनवर्ष, म्हणजे वर्ष 1.5 वर्ष चांगल्या हॉस्पिटलची बिलं अजून निघालेली नाही आहेत, जेणेकरून जर समजा कुठलं दीनानाथ मंगेशकर असेल किंवा सह्याद्री असेल तिथं ती लोक का टाळमटाळ करतात, कारण का त्यांची महापालिका बिलं काढत नाही. का काढत नाही, कारण का त्यांची वर्षोनवर्ष जर महापालिका बिलं काढत नाही तर त्याच्यामुळे ते रेसिप्रोकेट होतं की गरिबांना ती सेवा मिळाली जात नाही, की जे खरंच गरजू आहेत त्यांना ते टाळतात आणि ते टाळतात. मग ही लोक ती बिलं अडवतात आणि बिलं काढण्यासाठी पैशाची मागणी करून त्याच्यात सह्याद्री हॉस्पिटलबरोबर या मॅडम आणि त्यांचे एजंट सह्याद्री हॉस्पिटलबरोबर केलेलं अग्रीमेंट पण आहे माझ्याकडे, ते पण मी तुम्हाला सगळं एक एक टप्प्याटप्प्यात अक्षय समजून सांगेन. नमस्कार. ह्या विषयाची सुरुवात ही 30 ऑक्टोबर 2024 पासून केली होती. याच्यामध्ये शहराध्यक्ष बोल 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 तर 30 ऑक्टोबर 2024 रोजी अध्यक्ष आमचे ओंकारजी दिलीप कदम यांनी माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली होती की एक विशिष्ट हॉस्पिटल आहे कमला नेहरू, तिकडे एक प्रकल्प चालवला जातो कॅथलॅबच्या नावाखाली. त्याची आपण सर्व माहिती मागितली होती, त्यांची बिलं, त्यांचे काही ठराव झालेत ते, त्याप्रमाणे तसेच आत्तापर्यंत किती रुग्णांना उपचार मिळाले आणि कोणाकोणाची काय काय हे झालेली आहे. तर ही सगळी माहिती अधिकारात अर्धवट माहिती मिळाली आम्हाला. महानगरपालिकेतर्फे ठराव मिळाले. ठरावांमध्ये फक्त हृदयविकारासाठी त्या हॉस्पिटलला परवानगी देण्यात आलेली आहे आणि 10 बेडच्या सँक्शन त्यांना महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर जी पुढची माहिती मिळाली आपल्याला त्याच्यामध्ये की आत्तापर्यंत 2017 फक्त हृदयविकारासाठी त्या प्रकल्पाअंतर्गत 1,60,000 रुग्णांचा उपचार झालेला आहे. तर याच्यामध्ये प्रश्न असा पडतो की 1,60,000 हृदयविकाराचे रुग्ण पुण्यामध्ये आहेत का? ठीक आहे. दुसरी गोष्ट, ह्या 1,60,000 लोकांच्या उपचारासाठी शेकडो कोट्यावधी रुपयांची खोटी बिलं दाखवून ही बिलं काढण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये एक कार्यप्रणाली निर्धारित करण्यात आलेली आहे, ज्याच्यानुसार कोणताही शहरी गरीब योजनेचा फायदा घेण्यासाठी जो कोणी रुग्ण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जातो, आता असे 160 हॉस्पिटल महानगरपालिकेवरती एम्पॅनलमेंट केलेले आहेत. त्याचपैकी कमला नेहरूसुद्धा एक स्वतःचा महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे. तर ह्या उपचाराची प्रतिपूर्ती महानगरपालिकेतर्फे 2 लाख रुपयापर्यंत केली जाते. त्यासाठी हमीपत्र घेणे हे बंधनकारक आहे सर्व रुग्णांसाठी. आणि त्यानंतर त्या रुग्णाचे शहरी गरीबचे कार्ड निघते आणि त्या शहरी गरीबच्या कार्डवरती महानगरपालिका त्यांना हॉस्पिटलला पेमेंट करते. तर याच्यामध्ये पूर्ण एकदम वेल ऑर्गनाइज्ड पद्धतीने आणि सर्व गोष्टी ठरवून कमला नेहरूमधल्या कॅथलॅब प्रकल्पामध्ये हमीपत्र आणि परवानगीपत्र जे आहे त्याची अट ही अतिरिक्त आयुक्तांकडनं रद्द करण्यात आली आहे त्यावेळेस. म्हणजे 160 हॉस्पिटलला एक वेगळा न्याय आणि एका हॉस्पिटलला वेगळा न्याय. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे त्यांनी कारण दिलं आहे ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिका आणि प्रायव्हेट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प चालवून देतो आहे. त्याच्यामुळे आपण रुग्णांचा वेळ वाचावा म्हणून आपण त्यांना हे सवलत देतो. तर माझ्याकडे अजून काही पत्र आहेत. तत्कालीन जे आरोग्य अधिकारी होते त्यांनी आयुक्तांना कळवलेलं आहे की ही अतिरिक्त जी तुम्ही सवलत यांना दिलेली आहे ती तुम्ही रद्द करा. कारण हृदयविकाराशी रिलेटेड जे काही ट्रीटमेंट होती ती एवढी इमर्जन्सी नाही आहे. त्याच्यामुळं त्या केसमध्ये ते रुग्ण जाऊन महानगरपालिकेमधनं हमीपत्र घेऊ शकतात. तसेच दुसरं एक सर्क्युलर असं आहे की तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलला महानगरपालिकेतल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रोज व्हिजिट करणे, तिकडचे किती पेशंटनी ट्रीटमेंट घेतली आहे, त्यांच्यावरती काय उपचार झालेत, या सगळ्यांचा रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक आहे. तर म्हणजे बाकीच्या हॉस्पिटल्सला माहीत नाही, पण त्या हॉस्पिटलमध्ये 100% आजपर्यंत कुठल्याच पेशंटची शहानिशा झालेली नाही आहे की त्याने खरंच उपचार घेतलेत का नाही घेतलेत. तसेच त्याच्यानंतर महानगरपालिकेतर्फे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 2 वेळा कळवण्यात आलेलं आहे की बनावट आधार कार्ड दाखवून, बनावट ॲडमिशन दाखवून
काही लोक शहरी गरीब याचा फायदा घेत आहेत. ठीक आहे. तर त्यावेळेस ह्या ज्या मॅडम आहेत ह्या असतानाच हे सगळे बिलं त्यावेळेस निघालेली आहेत आणि हे महानगरपालिकेनेच कळवलेलं आहे. तर याचा आम्ही माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली होती. ती माहिती आम्हाला उपलब्ध झाली नाही. त्याच्यानंतर आम्ही अपीलमध्ये गेलो. अपीलमध्ये सुद्धा आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना, ज्यांना माहिती अधिकारी आणि जे चेक करतात आणि जे रेकॉर्ड मेंटेन करतात, नम्रता मॅडम यांना आदेश दिले होते की तुम्ही 10 दिवसामध्ये ही माहिती द्या. हा इन्सिडेंट आहे नोव्हेंबर 2024मध्ये. आजपर्यंत अपीलमध्ये सुनावणी होऊन पण आज 6 महिने उलटून गेले. आजपर्यंत कुठलीही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. असा आमचा असा दावा आहे की ह्या संपूर्ण जी बिलं आहेत याचा एक HBP रिपोर्ट तयार होतो प्रत्येक हॉस्पिटलचा. HBP रिपोर्टचे सॅम्पल्स माझ्याकडे आहेत. मी HBP रिपोर्ट तुम्हाला दाखवतो कसे असतात काय असतात. तर आमचं मागणं त्यांना तेच होतं की आम्हाला HBP रिपोर्ट उपलब्ध करून द्या. आमच्याकडे HBP रिपोर्टचे नंबर आहेत. त्या नंबरचे आम्हाला HBP रिपोर्ट उपलब्ध करून द्या. तर हा जो बिलं आहेत, शासकीय दस्तऐवज जो आहे हा महानगरपालिकेतर्फे गहाळ झालेला आहे आणि काही सूत्रांकडनं आम्हाला असं कळलं की ते जाळून टाकण्यात आलेलं आहे. आणि हा सगळा भ्रष्टाचार लपवण्यासाठी आम्ही वारंवार आयुक्तांशी पत्रव्यवहार केलेला आहे, आरोग्य अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे. पण हे जे नेक्सस आहे हे एवढं स्ट्रॉंग आहे आणि याच्यामध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. याच्यामध्ये काही जुन्या अधिकाऱ्यांनी याच्याबद्दल आक्षेप नोंदवले किंवा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. त्यांचे बदल्या करण्यात आल्या, त्यांचे चार्ज काढून घेण्यात आले. त्यांच्या विरोधात काही बाहेरच्या संघटनांकडून आंदोलनं घडवण्यात आली. ज्यांनी हा नेक्सस तोडायचा प्रयत्न केला त्यांच्या रेप्युटेशनवरती ॲलिगेशन्स केलेले आहेत आणि त्यांची प्रतिमा कशी मलिन करता येईल त्यासाठी यांनी संपूर्ण प्रयत्न केले. सेम तसंच आत्ता आमच्या बाबतीत होतं. याच्या आधी पण बऱ्याच जणांनी ह्या विषयामध्ये माहिती मागितली होती. पण आजपर्यंत कोणालाही ती माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. तसेच आमच्याकडे स्ट्रॉंग एव्हिडन्स असल्यामुळे आणि आत्ता कुठेतरी ते नेक्सस तुटतं आहे आणि आपली पुढची जाती आणि याच्यावरती आपल्यावरती फौजदारी कारवाई होणार आहे. हे जो आमचा अर्ज आहे याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं. 21 जानेवारीचा आमचा अर्ज निवड आहे आयुक्त कार्यालय आणि आरोग्य कार्यालय या दोन्ही विभागात की ह्या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. सगळे बिलं कुठं आहेत, उपलब्ध आहेत का नाही ही पूर्ण माहिती घेतली गेली पाहिजे. तसेच याच्यामध्ये किती कोटी रुपयांचा अपहार झाला आहे याची सगळी माहिती घेऊन जे संबंधित अधिकारी आहेत, डॉक्टर नम्रता चंदन शिवे, बळीवंत मॅडम, परत त्यांचे काही एजंट आहेत, धनंजय कांबळे, त्यांचं ॲग्रीमेंट आहे माझ्याकडे त्यांचं सह्याद्री हॉस्पिटलसोबत झालेलं आहे. तसेच यांच्या सगळ्या ट्रान्झॅक्शनसाठी वसुलीसाठी यांनी काही दुसऱ्या डिपार्टमेंटमधली लोकं या डिपार्टमेंटमध्ये बोलवून घेतलेली आहे त्यांच्या मर्जीतले. त्याच्यापैकी एक आहे हर्षद राजगे म्हणून. ते अटेंडंट म्हणून कामावरती रुजू आहेत. त्यांची ड्युटी हॉस्पिटलमध्ये पाहिजेत पण ते हॉस्पिटलमध्ये कधीच नसतात. ते हॉस्पिटलतर्फे जे लोक बिलं काढायला येतात त्यांना धमकावणे, बिलं निघत नाही, नम्रता मॅडमला जाऊन भेटा, बाहेर मिटिंग करू, अशा प्रकारचे सगळे ऑफर देतात. प्लस काही जे एजंट आहेत यांनी हॉस्पिटलसोबत परस्पर मिटिंग केलेली आहे की तुमच्या नावावरती आपण खोटी बिलं काढू, त्याच्यामध्ये आपण 50-50 करू. अशा प्रकारचे भरपूर त्यांनी मागच्या 4-5 वर्षांमध्ये सगळा प्रकार चालू आहे आणि मी तुम्हाला नंबर सकट देऊ शकतो. ठीक आहे. माहिती अधिकारातनं जी आम्हाला माहिती उपलब्ध झालेली आहे त्याच्यामधनं जवळपास 30 ते 35 कोटी रुपयाची बिलं एका हॉस्पिटलच्या नावाने काढलेली आहेत. त्याच्यामधले जवळपास 2 कोटी रुपयांची उलाढाल तरी आम्हाला निष्पन्न झालेली याच्यातनं. म्हणजे याच्यामधनं एका अख्खी माहिती दिलीच नाही. जेवढ्या माहिती आम्हाला अजून ती माहिती देणंच आहे. म्हणजे अजून माहिती आमच्या हातात नाही आलेली. 50% झालेली आहे जी बाहेर सोर्सेसमधनं आली. पण ही माहिती तेच दडवत आहेत की हे मोठं क्राईम आहे हा
आणि जी माहिती आली त्याच्यात 2.5 कोटीचं, तर आम्ही इन्स्टंट हे कागद आहेत, HBP रिपोर्ट आहेत की हा झालेला फ्रॉड आहे. आणि हे आमच्या त्या भगिनी आहेत नम्रताताई, त्यांच्यामार्फत हे सगळं घडलेलं आहे. आणि त्यामुळे आत्ता फौजदारी गुन्हा होईल का, ह्याची चौकशी होईल का, कारण का MOS मॅडमनी सांगितलं होतं की ह्याची DE लावायची म्हणून. तर हा सगळा जो खेळ किंवा प्रयोग त्यांनी केलेला आहे विक्टम कार्ड म्हणून, असं माझं म्हणणं आहे. जर त्यात काय तथ्य आढळून आलं तर 100% मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझी जबाबदारीने मी पूर्ण करीन. पण माझी इच्छा आहे की सगळ्यांनी ही अक्षय सांगतो ती एकदा बिलं बघून घ्यायची डोळ्याखाली. तर काही बिलं आहेत जी आज निघाली आहेत, समजा जुलैमध्ये ते बिलं निघाली आहेत, तीच बिलं परत नोव्हेंबरमध्ये काढलेली आहेत. सेम रिपोर्ट दुसऱ्यांदा बिलं काढली आहेत. काही बिलं निघाली आहेत त्याच्यावरती बिल नंबरच नाही आहे. रक्कम तीच आहे. डेट सगळ्या बिलाला त्या आधीच्या बिलाला हो. कारण मध्ये विक्रम कुमार असताना त्यांनी आदेश काढला होता, हॉस्पिटलची बिलं करतात म्हणून 40% 40 किंवा 50-50 करायचं. अर्ध बिल आधी द्यायचं आणि अर्ध बिल नंतर द्यायचं. सर अमाऊंट सेम आहे, असू शकतं. अमाऊंट सेम आहे. नाही, एक बिल डिवाइड केलं तर दुप्पट रक्कम होते ना. समजा 50 रुपये 25 आता 25 नंतर अमाऊंट सेमच होणार. आत्ता तरी 2.5 कोटी तर इमिजिएट. काय माहिती हो, हो, विक्रम कुमारांचा आदेश होता, माहिती म्हणून मी तुम्हाला सांगतो. 2 बिलं तर एकाच ह्याची 2 बिलं झाली आहेत असं तुमचं म्हणणं आहे? हो. बरं. त्याची अमाऊंट आहे जवळपास आपण तो सुनील म्हणला तर चेक केलं का की ते बिल आधी अर्ध दिले अर्ध दिले सगळं चेक केलं. कारण अनेक हॉस्पिटलला ही सिस्टीम आता त्यांच्याकडे चालू आहे. बिल न बघता पहिलं सर तुम्ही म्हणताय ती शक्यता खरी असू शकते. नाही तसंच आहे, तसंच आहे, माहिती आहे. पण जर मी सांगतोय की ह्या रिपोर्ट हे बिलं परत निघालेली आहेत. नाही तुमचं पण मला काय सांगायचं गैरसमज. रक्कम थोडीफार कमी. बिलाचं नंबर एकच असणार आहे, प्रत्येक वेळी बदलणार नाही. सर, amount जेव्हा सादर करतो त्या फाईलचा नंबर XYZ हात असणार आहे. पण amount दिल्यानंतर एक बिल डिवाइड जर केलं 50% मध्ये तर अमाऊंट अर्धीच राहणार नसतं. सर पार्ट पेमेंट अमाऊंट जर असं असेल, तुम्ही एकदा कागद बघा तुम्हाला किती येते अमाऊंट, किती एकाची दुसऱ्याची किती. आता हे CHS मध्ये फायनान्शियल इयर 2023 एक सांगा, कुठलंही एक बिल सांगा उदाहरण म्हणून. 2 लाखाच्या वर तर हाडला देत नाही. ते बिल जर 2 लाखाच्या आत असेल तर मग ते जर ते बिल यावेळी 2 लाख दिले आणि पुढच्या वेळी 2 लाख दिले तर मग भ्रष्टाचार. 2 लाखाच्या आत आलं तर भ्रष्टाचार नाही होणार. बरोबर आहे. असं मला सेम रिपीट सांगा मला लक्षात. लक्ष दे. सांगतो 1 मिनिट सर, ऐका फक्त तुम्हाला काय. 2023 मधले आहेत सर. 18/10/2023 ला बिलं निघालेली आहेत 83,544. ठीक आहे. परत सेम फाईल सेम नंबर. परत हेच 2023 ला नोव्हेंबरमध्ये 7,88,000चं बिल निघालं. त्याच नंबर. त्याच नंबर. असं नाही पण पहिलं बिल पेड आहे एवढं कन्फर्म आहे का सर? कारण का आरोप सर मोठा सर, आहे. आम्ही सगळे मी काय म्हणतोय आमच्याकडे जो डेटा उपलब्ध आहे मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. 2 लाखाचं फाईल आहे. 7 लाखाचं बिलच निघू शकणार नाही ना. हो निघालेत एक. सर पण मग क्लब करून काढलीत का बिल असं बघा. एकत्र बिल आहे महिन्याचं, 6 महिन्याचं, 15 दिवसाचं, ते सांगा. हा HBP रिपोर्ट. HBP रिपोर्ट म्हणजे काय आहे? आणि बिल नंबर पण सांगा दोन्हीचा. सांगतो ना. कारण 2 लाखाची वर देऊ शकत नाही. सेम HBP रिपोर्ट आहे सर. याच्यात HBP रिपोर्ट आहे ना, HBP रिपोर्ट नुसार बिल निघतं. HBP रिपोर्ट नुसार मध्ये जे समजा मी आठवड्याभरामध्ये HBP त्यांनीच नाव ठेवलेलं आहे. HBP रिपोर्ट आम्हाला माहित नाही. हॉस्पिटल बिल पे. ऐका ना, तुम्ही आता बोलताना सांगितलं की आम्ही काय HBP नंबर त्यांना सांगितले. हां, हे नंबर तुमच्याकडे आले कुठून? माहिती अधिकारात मिळालेत आम्हाला. अर्धीच अधिकारात मिळाले. माहिती अधिकारात काही माहिती मिळाली म्हणता, काय माहिती मिळाली? हो तक्ते मिळाले नाहीत आम्हाला. हे HBP रिपोर्टचे तक्ते जे येतात ते तक्ते उपलब्ध नाही आहे. कारण त्या तक्त्यांवरती पेशंटचं नाव असतं, त्याच्यावर काय ट्रीटमेंट झाली, त्यांनी किती बिलिंग अमाऊंट प्रपोज केली हॉस्पिटलने आणि महानगरपालिकेकडनं किती सँक्शन झाली हे त्याच्यावरती उपलब्ध असतं. जर पेशंटची नावं डिक्लेअर झाली तर तुम्ही डायरेक्टली लोक आयडेंटिफाय करू शकता. तुम्ही एक सांगा सर, देशपांडे आणि जोशी नावाचे लोक कसे काय तिकडं कमला नेहरूमध्ये हार्टसाठी जातील? अहो सर, पण हीच सुविधा रुबीमध्ये तो विषय बरोबर. तो विषय डायव्हर्ट नको करू. तोच विषय. सगळी खोटी बिलं काढलेली आहे त्या नम्रता चंदन शिवे आणि त्या रॅकेटने. तेच आमचा आरोप आहे आणि त्यांनी ती माहिती नाही. तुम्ही सांगितलं आधीच्या अधिकाऱ्यांना काढलं, या अधिकाऱ्यांनी असं केलं.
आता त्या अधिकाऱ्यांना कधी काढलंय, किती दिवसापूर्वी काढले? तुम्ही म्हटलं आधीचे अधिकारी चांगले होते तर अधिकारी यांच्याकडे दिलं. आधीच्या अधिकाऱ्याने हे राखे तोडण्याचा प्रयत्न हो केला. त्यांनी लेटर दिलेलं म्हणून काही संघटनांचे आंदोलन झाले, त्यांना बाजूला केलं. आता समजा त्यांचं एक वर्षापूर्वी हा प्रकार त्यांच्या झाला. काळातले काही किसबी आहे. एक वर्षापूर्वी हा प्रकार झाला असेल Yes. तर तुम्ही वर्षापूर्वी होतं. म्हणजे मग सगळे अधिकारी तुम्ही कसं मला म्हणताय? सांगा, तुम्ही फक्त चंदनेश्वरी मॅडम आणि त्या बळवंत मॅडम त्याच्या आधी त्यांचं काय? जोडी कोण आहे, त्या खाली तो प्रमुख सही करणारा कोण आहे, ते पण जबाबदारी तुम्ही त्यांची हो, हो. आशा घेत आशिष नाही. भारती, भगवान पवार हे पवार. पण जबाबदार आहेत का मग? मग सगळ्यांचीच नाव तुम्हाला घ्यावी लागतील ना. तुम्ही घेतच सर नाही. आम्हाला सगळ्यांची आम्हाला नावं माहिती नाही. ह्यांनी आम्हाला माहिती त्यांचा आरोप सात स्पेसिफिक वर्षाचा असं म्हटलं की त्यांच्याकडून तो चार्ज करून घेतला, ते चांगलं काम करतो. एक सर, तुम्ही सर. प्रेस नोट दिली ना साहेब, त्यात हां. तुम्ही 7 वर्षाचा उल्लेख केला. तुम्ही दिले 7 वर्षात त्यांना 21 कोटी रुपये दिले, बरोबर ना? हां. 17 आणि 13 ती रक्कम 21 कोटीची धरली तर महापालिका एका पेशंटला जास्तीत जास्त 2 लाख रुपये देते हार्टच्या. त्या हिशोबाने गेला तर 7 वर्षाचे पेशंट होतात 1050. त्या हिशोबाने गेला एका वर्षाचे पेशंट होतात 150 आणि 365 दिवसात गेला तर एका वर्षाचा पेशंट होतो फक्त 2.5. बरोबर. अडीच म्हणजे फक्त 3 पेशंट. ह्याच्याबद्दल तुम्ही नाही पण ह्या 7 वर्षात जर हे 1 वर्षापूर्वीचं असेल तर मग ह्यांचं झालं पहिल्या 6 वर्षाचं काय त्याच्यावर तुम्ही काही तो बोलू डेटा उपलब्ध नाहीये तेच तो सांगतो. मग आधीचे अधिकारी का देऊ शकत नाही? आत्ताचा जो आहे ना 2024, 23, 24 आणि 24, 25 आधीचा का नाही मागं? आमच्या नॉलेजनुसार एखादा अधिकारी एखाद्या खुर्चीवरती बसलाय आणि तो रिटायर होऊन पुढे गेला, तो डेटा घेऊन जात नाही. रिटायर नाही बदली झाली ते बदली झाल्या whatever जे काय असेल. ही मागणी करायला पाहिजे ती हां. सगळेच का घेत नाही तुम्ही? तुम्ही आम्हाला मदत करा. तुम्ही ऐका ना, तुम्ही आम्हाला मदत करा. ती या 2 वर्षात किती झालेले तुम्ही चेक करा. त्यांचंही नाव घ्यायला पाहिजे ना. कसं काय हटवलं? सर असं मी तुला म्हणतो, 7 वर्षाचं तुम्ही धरायला मी पाहिजे. 7 वर्षांपासून तर सांगतोय सर. जे आहे आता 7 तुम्ही वर्षात- पत्रकार आहात, तुम्ही ज्यांना विचारायचे तुम्ही विचारा साहेब. तुमच्या प्रेसनोटमध्ये तसं मेन्शन हो, केलं त्याच्यावर हो, मी हो. सांगतोय. मी मला काय विचारत होतो. तुमचं जवळपास 5 ते 7 वर्षाचा असा डेटा आहे. नाही नाही आमच्याकडे नाही, आमचा आरोप आहे. तुमचा आरोप आहे. हो हो आमच्याकडे डेटा आत्ता 2 वर्षाचा. तुम्हाला काय 1.5 लाख एवढे पेशंट वगैरे असेल. हां. इथे पदाधिकारी वगैरे यांच्याकडे तर लक्षात आलं नाही की ते झोपलेले होते काय पदाधिकारी. एवढा मोठा मग मी ते सांगतो सर, आरोग्य विभागाने कार्यप्रणाली निर्धारित केलेली आहे पण ती कार्यप्रणाली फॉलो होत नाही. म्हणजे पदाधिकाऱ्यांना सगळे माहिती असणार असेल. एवढं मोठं होतं इथे काही. सत्ता तुमची होती 4 वर्षापूर्वी, भाजपच्या काळात तर सत्तेचं आम्ही काय बोलू शकतो ना. आता या हॉस्पिटलने केलेलं आहे त्याचं सत्तेचं काय. अहो सत्ता आमची आहे साहेब, तरी आम्हाला जर या एक सभागृह त्याच ऑर्डर ऐका ना, आमची सत्ता आहे तरी जर आम्हाला माहिती उपलब्ध होऊ शकत नाही या 2 वर्षाची, तर ती 2 वर्षाची तर ती शोकांतिकाच आहे ना. माहिती मागायला गेलो. कोण वरिष्ठ अधिकारी नाव घ्या, कोण जबाबदारी 17 पासून तुम्हाला फोन केला, तुम्ही सगळ्याची नाव घ्या ना. आम्ही आत्ता अभ्यास केलाय, 1 वर्ष झालं आम्ही किंवा 6 महिने झालं याचा पाठपुरावा करतो. आम्हाला जे आढळून आलं की हे नेक्सस केवढे जो डेटा अवेलेबल आहे आमच्याकडे जो डेटा अवेलेबल आहे ना ते आम्ही तुम्हाला ते एकदा बघा ना. ते अधिकारी चांगलं काम करत होते म्हणून त्यांना दूर केलं. हे तुम्ही कुठल्या बेसवर म्हणताय? जर 6 महिने हे त्यांनी कळवलंय, त्यांचं पत्र आहे आरोग्य अधिकाऱ्यांना. आधीचे जे अधिकारी होते त्यांनी की हे असा गैरप्रकार चालू नाव सांगितलं. मनीषा नाईक जे आहेत त्यांचं पत्र आहे, त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना कळवलं की इथं असे गैरप्रकार चालू आहेत. त्यांची ती झाली गैरप्रकाराची कोणाची मनीषा नाईक झाली असेल. मॅडम. तो त्यांचा वैयक्तिक त्यांनी कळवलेला आहे. त्यांच्या माहिती अधिकाराच्या ह्याच्यावरती आणि काल म्हणजे नाईक मॅडमनी आरोग्य प्रमुखांना कळवलं की असं हो, होतं. हो. हां. मग आरोग्य प्रमुखांनी त्याच्यावर काय नाही काय केलं? तुमची वाट बघितली साहेब. आमची कशाला वाट बघत, ते तो खात्याचा विषय. आम्ही माहिती हे बघा हा तुम्ही घेऊन आल्यावर हो. तुम्ही त्यांनाही विचारला पाहिजे ना, तुम्ही का कारवाई केली त्यांच्या सर, हा त्यांची बदलीच झाली ना. नाही नवीन आरोग्य प्रमुख आहेत त्यांनाही विचारा. त्यांच्या अंडर बी हो मग त्यांच्या मागच लागलो की आम्हाला माहिती उपलब्ध करून द्या. ती माहितीच देत नाहीत साहेब, माहिती देत नाहीयेत आणि माहिती त्यांनी ती हे केलेली आहे, डिस्ट्रॉय केलेली. ती माहिती तुम्ही जरी उपलब्ध करून दिली, आपण एक आधारस्तंभ आहे न्यूज, तुम्ही जर उपलब्ध करून दिली तर पत्रकारांना सगळं सच का झूठभर जे आमच्याकडे एव्हिडन्स आहेत ते आम्ही तुमच्यासमोर प्रोड्यूस करतो. अहो साहेब, आमचं असं म्हणणं आहे की भ्रष्टाचार झाला, ठीक आहे भ्रष्टाचार झाला, पण तुम्ही एका व्यक्तीला टार्गेट न करता तुम्ही संपूर्ण अख्ख्या खात्याला करणाऱ्या सर्वांची नावं घेतली पाहिजेत. तुम्ही जाऊन तिथं त्या नम्रता मॅडम फायनल साईन अथॉरिटी आहेत का? हो त्याच बिल आणखीन एक अधिकारी आहे. त्याच मॅडम त्याच हां प्रमुख आरोग्य प्रमुख आहे, त्यांचं पण नाव घेतलं पाहिजे तुम्ही. हो पण बिलं चेक तेच करतात ना. बिलं चेक त्यांचं ते नेक्ससच आहे त्यांचं आणि त्यांनी ते त्यांच्या एजंटचं ते अग्रीमेंट झालेली आहे. तर बिलं चेक कर. हां तुम्ही म्हणताय कसलं ॲग्रीमेंट सर? दाखव कसलं ॲग्रीमेंट? एजंट हो कोणाच्या काळात ते सांगा. सह्याद्री हॉस्पिटल बरोबर झालं कधी झालेलं आहे? ते आहे त्याच्यावर डेट आहे.
मेन झालेलं करप्शनचं बोल मागचं मेन आत्ताची HBP रिपोर्ट दाखवतो त्यांना. हे अग्रीमेंट तुम्हाला माहिती अधिकारात मिळालं का? नाही सर, हे बाहेरून कोणी मिळवलं. हे प्रायव्हेट ॲग्रीमेंट आहे ना ते. महापालिकेचं नाही आहे का? हां, महापालिकेचं नाही आहे का ते agreement? हे 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 काय हे कुणाला दाखवायचं? त्याचे कॉपीज आहेत का याच्या? HBP रिपोर्टच्या कॉपीज आहेत का? HBP रिपोर्टच्या कॉपीज आहेत? HBP रिपोर्टच्या कॉपीज आहेत तुमच्या? कमिशनर आहे. ॲडिशनल कमिशनरांच्या पुढे आमचं आंदोलन झालेलं आहे, खाते प्रमुखांच्या इथं झालेलं आहे. आणि आज पुणे शहरात भरपूर माननीय आहेत, मोठे मोठे राजकीय नेते आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते येतात का ते त्यांना काय आम्ही काय आमचे सगळे पदाधिकारी आहेत मग आम्ही काय असं ठरवून आमचे बरं तिथं आम्ही 5-6 जण जरी आलो तर आम्ही कामगार क्षेत्रात काम करत असल्यामुळे आमच्याशी लोक जुडलेली गेलेली आहेत, ते आम्हाला जॉईन होतात. आणि आरे रावी किंवा काय हे माझ्याकडे व्हिडिओ आहेत ना सर. तुम्ही काय करता? किती कमिशन मिळतो बिल वसूल केल्यानंतर? 5% का 10% मिळतं प्रत्येकाची ते त्यांचं अंडरस्टँडिंग आहे. बाकीचे हॉस्पिटलला सर मग एक्झॅक्टली तुमच्यावर आरोप काय केलेला आहे? आरोप काय आहे तुमच्यावर? माझ्यावर आरोप केलेला आहे की मी काय आता सगळे वाचले नाही कारण का थोडं अशा निगेटिव्ह बातम्या छळ होत्या. केला असं काहीतरी 1-2 न्यूज लागले, पण छळ केला म्हणजे छळचं डेफिनेशन काय? त्या व्हिडिओ माझ्याकडे सुरुवातीपासून आहेत की मी केबिनमध्ये गेला, आमचे पदाधिकारी महिला पदाधिकारी पण होत्या आणि अधिकारी पण होते त्यांच्या खात्याचे आणि खात्याच्या बळीवंत मॅडम पण होत्या. त्यांच्यासमोर हे डिस्कशन झालेलं आहे की मग माहिती मागितली आणि तुम्ही माहिती दिली नाही, माझ्या आणि अधिकाऱ्यांची भाष्य झालेलं आहे, वाद झाला असेल किंवा पण मॅडमशी माझं तर माझ्याकडे अख्खा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. आणि त्यांनी सुरुवातीलाच हे म्हणजे तुम्ही ही पद्धत हे करू नका म्हणून बाहेर येऊन आम्ही बसलो आणि मग ते खाते प्रमुख आले व बाकीचे अधिकारी आले. आणि हे सगळं भरपूर पोलीस होते, आपले सुरक्षा रक्षकचे विटकर साहेब होते, त्यांच्याबरोबर 4 अधिकारी होते, महिला होत्या, महिला सुरक्षा रक्षक होत्या. आणि यांच्यासमोर जर झालं असतं तर त्यांनी रेकॉर्डिंग करून त्यावेळेस दिलं असतं. फक्त हे सगळं HBP रिपोर्ट आणि कोटी बिलाचं हे ज्यावेळेस भांडं फुटतंय आणि ते सगळं ते माहिती देत नव्हत्या म्हणून मॅडम मी असं कळालं की त्यांची बदली होणार, आपल्याकडनं हे सगळं जाणार. त्यांनी जसे ॲलिगेशन केले तसे ह्याच्यात त्यांनी 5 फ्लॅट अशी माया जमवलेली आहे असं माझं ॲलिगेशन आहे. 5 फ्लॅट ते करू शकतात फक्त या बिलाच्या ह्याच्यावर आणि त्यांचे एजंट, तर तसं माझं ॲलिगेशन आहे. आणि माझ्यावर जे लीगल ॲक्शन तुम्ही काय घेणार आहात का? हां, लीगल ॲक्शन तुम्ही काय घेणार या आहात? प्रकारात पुन्हा कुणावर कारवाई झाली पाहिजे? जो खोटा आहे ज्यांनी आत्ता तुम्ही हे जे 4 जणांचं जे नेक्सस आहे, एकमेकांना एक अधिकारी प्रोटेक्ट करतो, कुणा खात्यावर करा किंवा आत्ता इमिजिएट आयडेंटिफाय होणारे ह्या मॅडमच्याच हातात आहे की बिलं काढायची की नाही, कुणाची थांबवायची, कुठल्या हॉस्पिटलची थांबवायची. मोठी हॉस्पिटल त्यांची बिलं थांबवायची, त्यांचे 4 एजंट जाऊन हॉस्पिटलला ब्लॅकमेल करणार की तुमची आम्ही बिलं काढून देतो, आमच्याशिवाय तुमची बिलं निघणार नाहीत, एवढं कमिशन द्या, बाहेर भेटा, तर ह्यांची बिलं पास होतात. काही ठराविक हॉस्पिटल आहेत की ज्यांची बिल टाकलं की पुढच्या आठवड्यात त्यांची बिलं निघालेली आणि ही खोटी बिलं तर काढलेली आहेत. 1 एप्रिलपासूनचा रेकॉर्ड आहे, सिक्वेन्स चेक करा तुम्ही. फक्त हे 1 एप्रिलपासून अजून 1.5 वर्ष हॉस्पिटल. आत्ताचं लेटेस्ट आहे, हे लेटेस्ट आहे 2025 आहे, ते जुनं आहे. ओंकारजी, त्याच्या व्यतिरिक्त एक सुरक्षा विभाग तुमच्या विरोधात फेब्रुवारीमध्ये एक अर्ज दिलाय हो की तुम्ही आरेदावे करता, अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये करता. Yes. या प्रकरणाच्या व्यतिरिक्त त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? हे आरोग्य विभागाच्याच मिळून ते केलेलं आहे. आरोग्य विभागांचीच तक्रार आहे आणि आरोग्य विभागांनी ह्यांना सुरक्षा रक्षक विभागांना ती कंप्लेंट केलेली आहे. आणि माझी तुम्ही जर हे केलं असेल तक्रार तर माझी सुरक्षा विभागाच्या वर माझी 6 महिन्यापूर्वी माझी तक्रार आहे की काही खोटे डॉक्युमेंट्स लावून किंवा व्हॉटेवर किंवा सुरक्षा रक्षकाच्या आणि कामगारांचे विषयी, ठेकेदारांचे विषयी, ईगल, सैनिक आणि काळे सिंग यांनी
महिने पगार होत नाहीत. म्हणून माझं आणि सुरक्षा विभागाचा संघर्ष आहे. पण ते पदाधिकारी आमचेच आहेत, ते बांधव आमचेच आहेत किंवा त्यांच्यासाठी बरं सगळ्या कॉन्ट्रॅक्टवाल्यांना माहिती आहे की कुणाचे पगाराचं काय PF तर ते आमच्याकडे तक्रारी येतात. बरं काही ठेकेदार काही ठराविक कामगारांना टार्गेट करून त्यांचे महिने काढत नाही, त्यांच्या हातावरचं पोट असतं. जर त्यांच्यासाठी आम्ही भांडलो तर त्याला आरेरावी किंवा दमदाटी किंवा गुंडगिरी नाही म्हणून. मग त्यासाठी कामगार असतात आमच्याबरोबर, पदाधिकारी असतात. आता हे सगळे पदाधिकारी आणि जर कामगारांना आम्ही घेऊन गेलो कुठं दालनात, बाबा ह्यांच्या पगाराचं काय, ह्यांच्या पगाराचं काय, अधिकाऱ्यांनी जर आरेरावीची उडवाउडवीची उत्तरं दिली तर स्वाभाविक आहे आपल्या. आता तुम्ही पण पत्रकार, तुम्ही उलटे पालटे प्रश्न विचारले तर अधिकारी पण थोडा कशा पद्धतीने घेतो, तुम्हाला सगळे लूपहोल जर माहिती असतील तशा पद्धतीने आम्ही जर ह्यांच्यासाठी भांडलो तर ती गुंडगिरी नाही किंवा दमदाटी नाही. तुम्ही कामगार क्षेत्रात आपले कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर आहेत, जवळपास सगळ्या खात्यातल्या आमच्या संघटनेशी आमच्या भाजपशी जोडलेले गेलेले आणि त्यांच्यासाठी मी आणि आमची संघटना आम्ही भांडतो त्यांच्या न्यायासाठी. तर ते भांडणं जर गुंडगिरी असेल कुठला न्याय मिळवण्यासाठी, पण कारण का हे अधिकारी निगरकट्टा झालेले आहेत. तुम्ही त्याची पण हे घ्या. आज गेले कोरोना ज्यावेळेस नगरसेवक प्रशासक राज आहे तर इतकं भयानक नेक्सस आहे अधिकाऱ्यांचं आणि ह्याचं, तर कुठंतरी मोडलं पाहिजे. बरं आम्ही जर भांडतोय काही विषयासाठी, बरं तुम्ही तथ्य अडवून द्या. जर त्याच्यात तथ्य नसेल तर आम्ही आमची चूक कबूल करतो ना, पण कुठेतरी दुसऱ्या बाजूनी पण परसेप्शन विचार करा की हे नेक्सस आहे आणि हे नेक्सस हे होतं. तुम्ही MOHशी बोला, तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला की ह्याच्यात 1% जरी खोटा असेल ह्या खोट्या बिलांमध्ये, तर मी जे सगळं तुम्ही जे म्हणताय ते मी मान्य करतो. पण एकदा तुमच्या डोळ्याखालनं जाऊन द्या, ही सगळी HBP खोटी बिलं काढलेली आहेत. आणि त्यासाठी जर मी माहिती मागण्यासाठी वारंवार खाते प्रमुखाकडे जातोय, MOH मॅडमकडे जातोय की 10 वेळेस जातोय की माहिती द्या, अपीलमध्ये जातोय, तरी तुम्ही माहिती देत नसाल. आणि मी जर म्हणजे अननोईंगली त्या रोडला होतो आणि त्या खात्यात गेलो, मॅडम ती भरपूर दिवस झाले, आता बिलं द्या, हे काय चाललंय तुझं, तू बाहेर हो. मग मी बाहेर येऊन बसलो आणि सुरुवातीपासूनच व्हिडिओ आहेत माझ्याकडे. बाहेरून बसलो, मग मी म्हटलं खाते प्रमुखांना बोलवा, मी घोषणा दिल्या. मग त्याच्यात जर माझं काय चुकलं असेल किंवा माझं काय हे झालं असेल तर मी ॲक्सेप्ट करतो माझं हे. पण जर खोटे आरोप आज प्रश्न असा आहे, एकच सेकंदचं, आज आमची बरं पक्षाचं नाव आहे, पक्षाच्या आम्ही जोडलेलो गेलेलो, आमच्या महिला भगिनी आहेत किंवा पदाधिकारी आहेत, हे आरोप समजा एका पुरुष अधिकाऱ्याने किंवा काय केले तर ते आम्ही हँडल करू शकतो. पण हे काय म्हणतो हा संवेदनशील विषय. आम्ही आमच्या एवढ्या महिला भगिनी आहेत, आज आम्ही ताई आणि ह्यांच्याशिवाय बोलत नाही. आणि आम्ही का म्हणून, बरं एवढे वर्ष आम्ही राजकारणात आहे, आम्ही का म्हणू, हे फक्त आणि फक्त तो भ्रष्टाचार हे करण्यासाठी हा विक्टिम कार्ड केलेले. झाला विषय आपला. 2 लोक येऊन निवेदन देऊ शकत असेल, माहिती घेऊन असेल, हो. तर टोळकं घेऊन महापालिकेत फिरण्याची काय पद्धत आहे? कारण महापालिकेत ही प्रथा पडलेली आहे. आम्ही सगळे पत्रकार फिरतो, 4-5 लोक अशी घेऊन यायचं, फिरायचं आणि प्रेशर टॅक करायची. शेवटी अधिकारी घाबरतो. बरोबर. त्याआधी शेवटी काम करताना उलटं पालटं तुमचे मान्य आहे, तुम्ही काहीतरी करून घेता आणि त्याच्यानंतर प्रेशर टॅक घेताय. तुम्ही एका पद्धत चालवली पालिकेत की येऊन एक 10, 15 जर फिरायचं. आता येताना पोलिसांची परवानगी घेऊन येता का? आम्ही येताना 4 ते 5 जणच येतो. मग इथं जे जोडले जातात, जर आता समजा काही पदाधिकारी आहेत किंवा कोण 4 मित्र भेटले किंवा काय भेटले, ते जर आम्हाला जोडले गेले, हां त्याचं समर्थन आहे, त्याचं समर्थन करतो. हो मी आंदोलन केलेलं आहे, 15-20 आंदोलनं केलेली आहेत. पण 15-20 आंदोलन केली आहे. माझ्या प्रत्येक विषयासाठी मी कामगारांच्या विषयासाठीच मांडलेली आणि याचे सगळ्यांचे पुरावे आहेत. याचे सगळे हां प्रत्येक जण आपापला असं आणि आम्ही बघतो शेजारी बसलेलो काही लोक आम्हाला बोलायची स्टाईल, त्यांची पद्धत, हा प्रेशर टॅक्टच आहे ना यार. बरोबर आहे. मग माझी विनंती आहे की पत्रकार बांधवांनी ह्या कामगारांविषयी किंवा ह्या भ्रष्टाचाराविषयी जर वाचा अजून मोठ्या पद्धतीने पडली तर आम्हाला भांडायला यायची गरजच नाही पडणार.
हे जे तुमच्या तक्रारी आहेत तुम्ही आता जे आरोग्य प्रमुख आहेत हो. त्यांच्या कानावरती हो 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 कारण आम्हाला ते काल म्हणले की या प्रकरणाबद्दल काही माहिती आहेत नाही. माझ्याकडे आहेत सगळे माझ्याकडे इन्व्हॉल्ड म्हणले की या प्रकरणाबद्दल माहिती नाही. माझ्याकडे सगळे इन्व्हॉल्ड आहेत. त्यांना केलेले 4-5 मिटिंगा झालेल्या आहेत. त्यांनी त्या मॅडमला बोलवलं की तू दे पण ते झालेलं नाही. तुम्हाला काही पक्षाकडनं काही विचारणा झाली का तुमच्या? हां कोण काय बोललं तुमच्याशी? हो हो सगळ्या वरिष्ठांची मी दाखवलेलं आहे. तर सगळ्यांनी सांगितलं तुझं ही बाजू मांड आणि भरपूर जणांना तुम्हाला पण डॉक्युमेंट बघितल्यावर कळेल तर मी काय भ्रष्टाचार झाला आणि त्याची मी कागदं मागवतो आणि ती कागदं जर अवेलेबल अपीलमध्ये जाऊन अर्ज करून 6 महिने झाले 10 मिटिंगा करून जर मिळत नसतील तो एव्हिडन्सच त्यांनी डिस्ट्रॉय केलं आहे. तर मी तिथं आंदोलन केलं. ते ज्यावेळी अंगलट आलं तर त्यांनी विक्टम कार्ड प्ले केलं. हे झालं तुम्हाला इथं मिळत नाही पण अपीलमध्ये अपीलमध्ये पण गेलो ना सर. इथं द्यावीच लागेल ना त्यांना. नाही दिली ना सर. ते पण आहे ना आमच्या. तुम्ही बघा एकटाकडे जाऊ शकता माझ्या एकटाकडे जाऊ शकता तुम्हाला आहेच हो बरोबर आहे. मग आम्ही अर्ज आमचे चालूच आहेत ना. अर्ज चालूच आहे. वरपर्यंत जाऊ शकतो पण शेवटी खालती त्या अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांची माहिती जाऊनच टाकली आहे. जर डिस्ट्रॉयच केली तर तो वरचे काय डायरेक्शन देणार आयुक्तांना सांगणार. आयुक्त साहेब काय म्हणणार खाते प्रमुखाला सांगणार. खाते प्रमुख त्या मॅडमला सांगणार. हो राज्यात सरकार आहे मुख्यमंत्री हो. गृहमंत्री हो. तुमच्या पक्षाच्या यंत्रणेमध्ये याच्या तक्रारी केल्या? हो तक्रारी केल्या. तक्रारी केल्यानंतर त्याची चौकशी लावायसाठी पाठपुरावा केला का तुम्ही काही? मग आयुक्तच लावणार ना. तुमचा वावर आहे पालिकेतल्या तुमच्या वावरावरूनच सगळा हा प्रकार जो आहे तो समोर आला. 144 आहे इथे 4-5 लोक एकत्र येऊ शकत नाही हो हो सतत. तुमचे काही सीसीटीव्ही काल समोर आले ज्याच्यामध्ये तुम्ही किमान एक 10-15 जण आणि नीट ते तुमच्या ऍटिट्यूडवरूनच कळतं की आपण निवेदन द्यायला जातोय दम द्यायला जातोय ते बॉडी लँग्वेज जी आहे ना त्याच्यावरून ते सगळं स्पष्ट क्लिअर होतं. तुम्हाला हे योग्य वाटतं का? महापालिका ही एक इन्स्टिट्यूशन आहे येऊन या अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांवरती प्रेशर क्रिएट करणं तुमच्या ज्या तक्रारी आहेत त्या तुम्हाला फिनॉमिनल कॉन्स्टिट्युशनल मार्गाने मानते का? 100%. तुम्ही त्या का नाही मांडल्या? तुम्हाला जर वाटतं की हे अधिकारी बोगस आहे त्यांनी कागद जाळले तुम्ही का मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं नाही? तुम्ही का त्यांना जाऊन भेटला नाही? आता आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे जर आपले आयुक्त आहेत मेन तर आम्ही आयुक्तांना 2-3दा निवेदन दिलं. आमच्याकडे 21 जानेवारीला तुम्ही ज्या अधिकारी देत नाही तुमच्या लक्षात हो आयुक्तांना अशा भरपूर ठिकाणी मॅडमच्या वरती जे काही अधिकारी आहेत तुम्ही त्यांची नाव का घेत नाही त्यांची फायनल सही असते. आणि या सगळ्यापेक्षा आणखी वेगळं असं आहे की या सगळ्याला एक प्रोसेस सर मी पद्धत असते त्या पद्धतीने का वागत नाही तुम्ही? सगळ्यात महत्वाचं सर मी ही पालिका इन्स्टिट्यूशन आहे एक इथे येऊन तुम्ही आपण रस्त्यावरती कुठेतरी उभे आहोत अशा याच्यामध्ये तुम्ही अधिकाऱ्यांच्या आविर्भावात बोलला तर कुठल्याही अधिकाऱ्याला त्याची वैयक्तिक मॉडेस्टी आहे बरोबर आहे. प्रत्येकाला त्याचं स्वतःचं काहीतरी स्वाभिमान असेल त्याचं काहीतरी इंडिव्हिज्युअल तुम्ही म्हणता या सगळ्यांचं नेक्सस आहे आणि तुम्ही बोलताय एकाच अधिकाऱ्याच्या विरोधात असं का बरं? मग याचा अर्थ तुमच्यावरती उद्या अलिगेशन जर झाले तुम्ही काहीतरी कोणाचं तरी ऐकूनच हे स्पेसिफिक पुट ऑन करताय तर त्याचं उत्तर काय तुमच्याकडे? बरोबर माझं सर उत्तर तुम्ही बरोबर बोलताय. तुम्ही ऐका ना सर तुम्ही मुख्यमंत्री मी मान्य करतो तुम्ही जे बोलताय ते मी मान्य करतो. सर स्पेसिफिकली त्यांना काय विचारलं याचं उत्तर नाही 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 आमचा प्रश्नच तो नाही. आपली पद्धत परत एकदा विचारा मी सांगतो तुम्हाला. आपली पद्धत पालिकेतला वावर आणि वागणूक या दोन गोष्टी अशा पण म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की एक दिवस ते आमच्या समोर कुणाला तरी काहीतरी बोलत असताना त्यांना कोणीतरी सांगितलं पत्रकार उभे तिथं आरडाओरडा करू नका तर ते काय म्हटलं ते त्यांनाच विचारा. म्हणजे काय होतं तुम्ही समोरचा सन्मान ठेवणार नाही. बरं आम्ही समोर असताना जर तुम्ही असं म्हणत असेल आम्ही मोजत नाही कोणाला आम्ही तुम्हाला म्हणायला आलो नाही आम्हाला मोजा तर ह्या गोष्टी ज्या काय होतं सर तुम्ही आता काय होतंय सगळं ॲलिगेशन करताय. मग तुम्ही मग कोण जर भेटला असेल जर माझ्याकडनं हे झालं असेल समोरासमोर जर बोललं असतं तर त्यावेळेस तिथल्या तिथं तेच बोलले त्यांचे कोणाबरोबर वाद सुरू होते शेजारचं माणूस म्हणणार नाही की रिपोर्टर बोलतो. मग हे आता तुम्ही डायरेक्शन चेंज करताय ते शेजारी कोण मागणी बसते ते पालिकेत फिरताना बघतो माहिती आहे मला त्यांचं नाव माहिती आहे. मी एकदा नगर सचिव बसलो होतो थोडा आईस पैस बसलो होतो हे आले तावातावानी बोलते हो नीट बसा की ही जी स्टाईल आहे ना ही तुमची सगळ्यांची ती बदलली पाहिजे. तुम्ही न्याय मागताय 100% न्याय मागा. चांगल्या गोष्टी भ्रष्टाचार व्हायला जातोय अजिबात आक्षेप नाही. सगळ्यांचं म्हणणं काय आहे इथे येऊन जी प्रेशर टॅक होतीये ना ती बदलली पाहिजे.
आता ते काय मला पत्रकार म्हणून बघत नसतील, पण आपण थांबा महिला बसली आणि महिलासमोर तुम्ही काय पद्धतीने बसला होता ते डायरेक्शन महिलेला आक्षेप नव्हता अजिबात, महिलेला अजिबात आक्षेप नव्हता. त्यांना कळलं मी रोज येतो. ठीक आहे, त्याच्यात तुम्ही मला ओळखत नाही. गेल्या 4.5 वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीये, बॉडी नाही. या याच्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांची चांगले तुम्ही प्रश्न अजिबात त्याचा आम्हाला हे आक्षेप आहे तुम्हाला भेटतो साहेब. आम्ही म्हटलं का तुम्ही आक्षेप घेऊ नका. काय तुम्हाला वाटत असेल तर मी माफी मागतो. मुख्यमंत्री कार्यालयातून त्याच्याकडे आक्षेप आहे त्याची नियुक्ती बेकायदेशीर होती. तुम्ही समोर आलात म्हणून आम्ही तुम्हाला हे विचार नाही सर, ऐका ना. अदरवाईज तेव्हाही आम्ही काही बोललो तुम्ही जे बोलताय ते तुमचे योग्य आहे. ठीक आहे. सर, दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणले की त्या एकाच अधिकाऱ्यांबद्दल तक्रार का करताय, जर हे आपण इंजिनिअरिंग डिपार्टमेंटसोबत जर आपण कम्पॅरिझन केलं, खातेप्रमुख साईटवरती जाऊन पाईप मोजत नाही किती डायमीटरचं टाकलं आणि किती खोल खड्डा केला, हे जेही मोजतो. तर त्याप्रमाणे जेही त्याला रिस्पॉन्सिबल आहे किंवा आन्सरेबल आहे. जर 160 हॉस्पिटलकडनं येणारी बिलं ह्या मॅडम चेक करत असतील आणि ह्या जी अमाऊंट सँक्शन करतात त्याच्यानुसार जर बिलं निघत असतील तर त्या मॅडम 100% त्यासाठी आन्सरेबल आहे. बरोबर. आणि जेवढ्या हॉस्पिटलचा डेटा जेवढ्या हॉस्पिटलचं जे बिलं निघाली आहेत अमाऊंट त्यांचा हा डेटा सगळा मेंटेन करणं त्यांचं काम आहे, कारण ते त्या चार्ज त्यांच्याकडे आणि ते डिपार्टमेंट हँडल करतात. याच्यावरती जनमाहिती अधिकारी वावरे सर आहेत, त्यांच्यावरती MOH मॅडम आहेत. वावरे सरांनी त्यांना वारंवार सांगितलं की ही माहिती उपलब्ध करून द्या, ठीक आहे, HBP रिपोर्ट द्या. जर समजा मी त्या डिपार्टमेंट हँडल करतोय तर त्याच्या अंडर येणारं सगळं डॉक्युमेंटेशन, सगळे जे काही डेटा असेल, अमाऊंट असेल, त्याचं फायनान्शियल आणि टेक्निकल सगळं रेकॉर्ड मेंटेन करणं माझं काम आहे, कारण ती माझी जबाबदारी ॲज अ सरकारी कर्मचारी म्हणून. तर त्या गोष्टी तिकडे अवेलेबल नाही आहेत. वावरे सरांनी त्यांना 10 वेळा सांगितलं. वावरे सरांकडनं अपीलमध्ये ज्यावेळेस बोराडे मॅडमकडे गेला, बोराडे मॅडमनी त्यांना सांगितलं की 10 दिवसात उपलब्ध करून द्या. तरी सुद्धा जर माहिती उपलब्ध होत नाही तर म्हणजे याच्यात 100% काही ना काहीतरी आहे ना. हरकतच नाही, माझं म्हणणं वेगळं आहे. कधी मागवली माहिती? 6 महिने झाले. ऑक्टोबरमध्ये. तुम्ही मार्च महिन्यात महापालिकेला काय पत्र दिलंय का? तुम्हाला सगळी माहिती मिळाली, आता माझी काही तक्रार नाही म्हणून. नाही. नक्की हो तुमचं पत्र आहे सर रेकॉर्डवर. हो ठीक आहे. THSच्या विरोधातल्या सगळ्या शंकांचं निरसन झालं. मला हो. कुठली माहिती नव्हती. आता मला माहिती नको. पण इथं तर तसं दिसत नाही. मी याच्यात माहिती देत नाही म्हणताय. माहिती अजून मिळालेलीच नाहीये. ते पत्र माहिती माझ्या शंकांचं निरसन झालं, मला सगळी माहिती मिळाली. मी माहिती कुठली, ऐका ना, ती मी माहिती दिलेली नाही. THS नाव आहे, उल्लेख आहे तुमच्या पत्रात म्हणले. तुमचं लेटर आहे सर. मग लेटर हेड, मग ऐका ना, मग ते हे करा, त्याची व्हेरीफाय करा. तुमचं नाही का? लेटर मला बघून द्या ना ते कुणाचं आहे. आता माझे 10 जण हे बघा, मी कामगार क्षेत्र हां सांगा नाव खाली असं ना, नाव त्यांचंच नाव तुमच्याच नावाने येऊ का? आणि नम्रता मॅडम जरी हे करत असल्या तर आपल्याकडे दक्षता विभाग आहे, ऑडिट विभाग आहे, ते आक्षेप काढत नाही का डुप्लिकेशन बिलावर? हे बिलं जातच नाही सर हॉस्पिटलचे. नाही जात. दक्षताला जातच नाही. नाही ऑडिटला ऑडिटला काय नाही. ऑडिटला प्रत्येक बिल जात आहे. सर ऑडिट मधले कोण डॉक्टर बसतो तिकडे बिल चेक करायला? ऑडिटला डॉक्टर कुठं बसतो? हे सांगते मी तुम्हाला. महत्वाचा विषय आहे की 5 महिन्यात तुम्ही पत्र दिले. ऑडिट विभागानं आक्षेप घेतला म्हणून अगोदरच्या अधिकाऱ्याचं हे काढलेलं आहे ना. ऑडिटला करणार नाही. या पत्राचा अर्थ काय आता? जो तारीख आहे तो 12/3. तुमच्या सगळ्या आरोपांवर इथं पाणी फिरतंय या पत्राने. सध्या सर डेटा तर उपलब्ध नाही. नाही ते लेटर हेड आपलंच आहे. त्याच्याबद्दल तुम्ही ज्या मॅडमने आमच्या अध्यक्षावर आमच्या ॲलिगेशन केले त्यावेळेस जे आम्ही आमच्या पद्धतीने मागायला गेलो बाबा, मॅडमला ज्या पद्धतीने आम्ही विचारलं, मॅडम हे भरपूर अनेक
फिरवण्याच्या गोष्टीसाठी ही माहिती आम्हाला उपलब्ध मिळाली नाही. ते मॅडमनी त्यांच्या शिपाईला सांगून ती माहिती आम्हाला देत होते. तर मॅडम त्यावेळेस काय म्हणले, तुम्ही एवढे जे लोक तिथं आले, ज्या मागायला माहिती मागायला आले, तर माहिती मागताना आम्ही त्यांना मागितले होते हे आम्हाला जी माहिती उपलब्ध भेटली नाही. तर मॅडमने डायरेक्ट म्हणले आमच्या अध्यक्षांना आरे रावाची भाषा केल्यानंतर ना हे सगळ्या गोष्टी चालू झाल्या. मग आम्ही काय केलं, पदाधिकारी केलं ना आम्ही आमच्या डायरेक्ट अध्यक्षांचा अपमान झाला आणि आम्ही बाहेरून बसलो. हा एक पाठवण झाला आणि ह्याच्यावरती अजून पाठपुरावा चालू आहे. तर अनेक 4-5 वर्ष पण नगरसेवक नसताना पुणे महानगरपालिकेमध्ये जो सुरक्षा विभागामध्ये आतापर्यंत अजून बी चालू आहे, जे सुरक्षा विभागामध्ये 6 महिने काम करून सुद्धा त्यांना पेमेंट भेटले नाही, परत त्यांना कामं रोजू करून घेतले नाही किंवा त्यांचा PFSI भरला नाही किंवा काही कामगारांना घरी कामावरून काढण्याची न नोटीस देता त्यांना डायरेक्ट घरी बसवली आणि त्यांच्याकडनं नवीन लोकांची मागणी करून त्यांना रक्कम घ्यायची, पैसे घेऊन त्यांना कामावरून भरती करून घेतलं. तर भरपूर अनेक विषय आम्ही अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी, महिलांनी भरपूर महिलांना कामाला लावलं. आम्ही पुणे महानगरपालिकेची चळवळ होती, जे नगरसेवक चालवत होते अनेक 10-15 वर्षापासून, आता नाही चालवत. आता आमचे अध्यक्ष सगळे पदाधिकारी ती चळवळ आम्ही राबवतोय. कारण का तक्रारी येतात ते आमच्याकडं, लोक आम्हाला सांगतात अध्यक्ष तुमचं काम चांगलं आहे, चांगल्या पद्धतीने आम्हाला न्याय भेटतोय, चांगल्या पद्धतीने कामगारांना कुठेतरी आम्हाला बाबा आम्हाला रोज येतो इथं महापालिकेत नाही बाबा तुमच्या ऑफिसला आलं तर आम्हाला न्याय भेटतोय. म्हणून आम्ही काय करतो, आमचे 5 पदाधिकारी 2 पदाधिकारी त्यांची तक्रारी महापालिकेला घेऊन येतात. तक्रारी म्हणजे कशा पद्धतीने, दादा ह्यो माझ्या इथे कामाला ह्याला काढलं कामावरनं किंवा ह्याच्या इथे काय अडचणी असतील, मग अशा पद्धतीने पदाधिकारी आम्ही महापालिकेला भेटतो आणि वेगळ्या ऑफिसला ते सगळे बरोबर त्या टप्प्याने आम्ही जातो. त्याच्यात अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे, आम्ही हे गुंडराज म्हणजे याला नाव दिलंय भाजपचे पदाधिकारी, हा गुंडराज चालू आहे महापालिकेमध्ये. ते चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं पाहिजे. कायदा आणलाय ज्या पदाधिकाऱ्यांना माहिती नाही, मलाच माहिती नाही, मलाच माहिती नाहीये कुठल्या अधिकारीकडे कसं जायचं म्हणून. मग अध्यक्ष सांगणार ना बाबा हे आहे खात्याकडे अशाची माहिती आहे, त्या खात्याकडे अशाची माहिती, मग अशा पद्धतीने आमची सायकल असती. पण जे जर अधिकाऱ्यावर जे आम्ही प्रेशर वाईज टाकत असेल, तुमचं सगळं प्रेशर बाबा आम्ही प्रेशर वाईज करतो, गुंडराज करतो, दादागिरी करतो, आम्ही काय म्हणतो साहेब, नाही लोक सांगतात या पद्धतीने बघा तुम्ही ठरवा योग्य ते अध्यक्ष बोलतील. चला थँक्यू. काय बोलायचं हे ही माहिती. 1 मिनिट आमच्या ताईंना बोलायचे. आमच्या बोला ताई.